नमस्कार मैत्रिणींनो. अजिबात तेलाचा वापर न करता आणि कैऱ्या उन्हात न वाळवता झटकेपट फक्त 3 साहित्य वापरून आपण हिंगाचं लोणचं बनवणार आहोत. रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आमच्या इथे ना भरपूर वादळ सुटलेले आहे. झाडावरनं ह्या कैऱ्या पडल्या आहेत. आता आपण कैरीचं लोणचं करूया. त्यासाठी मी यांना पाण्यात थोड्या वेळासाठी आहे ना पाण्यात भिजत घातलेलं, म्हणजे हे धूळ कचरा माती काय असेल ना ती निघून जावी म्हणून. ह्या कैऱ्या आहेत ना आपल्याला स्वच्छ कापडाने व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे. जरासुद्धा पाण्याचा अंश त्याच्यात राहिला नाही पाहिजे. हे बघा असं व्यवस्थित कैरी पुसून घ्यायची आहे. अशाच प्रकारे मम्मी सर्व कैऱ्या पुसून घेत आहे. मम्मीने सर्व कैऱ्या पुसून घेतल्या आहेत. आता मम्मी त्याला कापत आहे. कैरी कापताना आहे ना जी आपण सुरी घेणार आहोत ती अगदी सुक्की पाहिजे, जरासुद्धा पाणी लागलेली नसावी. आणि ज्या ताटात कापणार आहात ते ताटसुद्धा अगदी कोरडं असावं. आता आहे ना अशी कैरी आपण अगदी बारीक बारीक कापून घ्यायची. जशी व्हिडिओमध्ये दाखवत आहेत ना तशी कापून घ्यायची. मस्त मस्त बघा. हा हा हा. तुम्हाला मी दाखवते. कैरी बघा किती बारीक कापलेली आहे. ह्याहूनही बारीक कापली ना तरी सुद्धा चालू शकते. अगदी बारीक बारीक फोडी करायच्या आहेत आपल्याला. अशा बारीक बारीक कापून घ्यायच्या आणि कोय असलेलीच कैरीचं लोणचं आपल्याला करायचं आहे. ही कोय टाकून द्यायची. आता मी अशाच प्रकारे सर्व बारीक बारीक कापून घेते. अशा सर्व कैऱ्या अगदी बारीक बारीक कापून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती बारीक बारीक कापलेल्या आहेत. कैरी जेवढी बारीक कापू ना तेवढं आपलं लोणचं खायला खूप चवदार लागतं. आता मम्मी साहित्य सांगते. आता यायला बनवायचं कसं. या लोणच्यासाठी आहे ना अगदी हे मोजके साहित्य लागतात आपल्याला. यात आपल्याला अजिबात तेलाचा वापर करायचा नाही आहे. ह्याच्यात सगळ्यात मोठा घटक म्हणजे हिंग. हिंग भरपूर प्रमाणात आपल्याला लागतो. मी इथे साधारण 5 ग्राम हिंग घेतलेलं आहे. ते हिंग टाकून घ्यायचं. आणि हे लोणचं आहे ना तिखट असतं म्हणून 1 चमचा घरगुती लाल तिखट मसाला घेतलेला आहे आणि कश्मीरी लाल तिखट मसाला रंग येण्यासाठी. पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि 2 चमचे मीठ घेतलेलं आहे. हे सर्व सामग्री आपण यात टाकून घ्यायची आणि असं मिक्स करून घ्यायचं. आणि व्यवस्थित असं चमच्याच्या मदतीने आहे ना त्याला मिक्स करून घ्यायचं. तुम्ही लक्षात घ्या मैत्रिणींनो, यात आपल्याला अजिबात तेलाचा वापर करायचा नाही आहे. हे लोणचं आपण वर्षभर टिकवून ठेवू शकतो म्हणून ह्याच्यात हिंगाचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे. आणि ह्या लोणच्याला हिंगाचंच लोणचं असं म्हटलं जातं. असं व्यवस्थित मिक्स करून आहे ना ह्या लोणच्याला आता आपण जी बरणी घेणार आहोत त्या बरणीत व्यवस्थित कोरडी करून घ्यायची. त्यात सुद्धा पाण्याचा अंश नसावा. हे संपूर्ण मिश्रण त्यात आपण टाकून घ्यायचं आणि टाकताना आहे ना साधारण असं हलवूनच टाकायचं म्हणजे मीठ सगळीकडे लागलं जातं. मम्मीच्या सांगण्यावरून एकदा हे लोणचं करून तर पहा. इतकं टेस्टी लागतं ना. आता ही अशी बरणी धरायची आणि अशी हलवून 7 दिवस रोज फक्त आपल्याला हलवून घ्यायचंय आणि 7 दिवसानंतर हे लोणचं खायला घ्यायचं. असं रोज 7 दिवस बरणीतलं लोणचं हलवायचं आणि मगच खायला घ्यायचं.
आजचा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशीच आपलं लोणचं बनून तयार झालेलं आहे. लोणचं बघा किती छान झालेलं आहे. तुम्हाला जवळून दाखवते, हे बघा. जर हे तुम्ही 7 दिवस ठेवलं ना, 7 दिवसानंतर खूप अप्रतिम असं हे लोणचं लागतं. आज मी चौथ्या दिवशीच ह्याला काढलेलं आहे टेस्ट करण्यासाठी. अशा प्रकारे मम्मीचं लोणचं बनून तयार झालेलं आहे. माझं म्हणजे कैरीचं लोणचं बनून तयार झालेलं आहे. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.